अभिजित शेजूळ मित्र चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि शेजारची ती घंटा बटनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी पुन्हा भटकंती निघालो होतो भटकंतीसाठी, आणि तेही सिल्लोड भागातील घाटनांद्रा या ठिकाणी। आणि टायटलवरनं थंबनेलवरनं तुम्हाला समजणारच आहे आम्ही आज कुठे चाललो। पण ॲक्च्युली कधी कधी आम्हाला भटकंतीमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येतात, आणि आज तसं प्रॉब्लेम झाला। तुम्हाला प्रश्न पडला असेल मी पायी का चालतो आहे, कारण असं झालं आहे गाडीमध्ये आईने एक पाठीमागच्या टायरमध्ये एक नट घुसला आणि गाडी आमची पंक्चर झालेली सध्या। आता आम्हाला शेजारी एक नाचनवेल गाव आहे, त्या ठिकाणी जाऊन पंक्चर काढायचं आहे। त्यासाठी आता खूप टाईम जाणार आहे आमचा, बघू शकता। दिसतंय ना या ठिकाणी, बघा तुम्ही नट घुसल्यानं अक्षरशः पूर्ण टायरमध्ये पूर्ण घुसून गेलेला आहे, आणि अशी टायरची वाट लागून गेलेली आहे। आणि आता आमची वाट नाचनवेलला जाणार आहे, कारण पूर्ण पंक्चर आम्हाला काढावं लागणार आहे, आणि त्याच नंतर पुढे घाटनांद्रा या गावाला जायचं। दादा घे बाबा आता गाडी, वाट लागली बाबा, गाडी लोट बॅग दे इकडे। चलो आता गाडी लोटण्यात माझा नंबर आहे, आता मी गाडी लोटणार। जय बजरंग बली। हा आहे कन्नड रोड हायवे, आणि नाचनवेल फाट्यापाशी आपण आलोय पंक्चर काढायला। आपला ब्लॅक पॅन्थर व्लॉगर। तर मित्रांनो, जवळपास 1 किलोमीटर आम्ही गाडी टू व्हीलर लोटत आम्ही इथं आलोय नाचनवेल ठिकाणी, आणि जस्ट पंक्चर काढून हे बघू शकतो तुम्ही। मित्रांनो, प्रवासामध्ये असे काही चांगले अनुभव आणि काही वाईट अनुभव येत असतात, आणि हीच मजा असते प्रवासामध्ये, कारण दोन्ही अनुभव आल्याशिवाय प्रवासाची मजा घडत नाही। त्याच्यामुळे नुसतं चांगलाच अनुभव नाही आला पाहिजे, वाईट अनुभव काही प्रवासामध्ये आलेच पाहिजे। जोगेश्वरी देवी मंदिर घाटनांद्रा या ठिकाणी जाण्यासाठी औरंगाबादवरून सिल्लोड घाटनांद्रा या मार्गे जोगेश्वरी मंदिर 100 किलोमीटर, तर जळगाववरून पाचोरा तिडका घाटनांद्रा या मार्गे हे मंदिर 58 किलोमीटर आहे। अशा प्रकारे आम्ही जोगेश्वरी जे घाटनांद्रा या ठिकाणी आहे काही अंतरावरती, आणि अजिंठा डोंगर रांगेमध्येच हे स्थळ आहे, आणि आपण ते पूर्ण तर बघणारच आहे। पण त्याच्या अलीकडेच जो नजारा दिसतोय ना, विहंगम शब्दच नाही डायरेक्ट सांगण्यासारखा, एवढं एकदम निसर्गरम्य असं दृश्य आहे। आणि चला तर आता बघा। बऱ्याच पायऱ्या खाली उतरून आल्यानंतर जोगेश्वरी माताचं मंदिर या ठिकाणी आहे, आणि मंदिराच्या अलीकडेच तुम्हाला एक भग्नावशेष दिसेल। त्यालाच इतिहासकारक असं सांगतात की निजाम काळातील या ठिकाणी चौकी होते, कारण खानदेश आणि मराठवाडा या ठिकाणून हा एक मार्ग म्हणजे गुपित मार्ग या ठिकाणून राहायचा। तर त्या ठिकाणी निजाम काळामध्ये या ठिकाणी एक चौकी बांधलेली आहे, आणि त्याचेच एक अवशेष आहे, हे बघू शकता। पायऱ्या पण आहे, ते आतल्या साईडनं पायऱ्या आहेत, आणि आय थिंक हा समजा बुरुज असायला पाहिजे, त्यावेळी हे झाड नसेल। आणि तुम्ही बघू शकता या साईडचा खूप लांबपर्यंत हा परिसर दिसू शकतो, बघू शकता, म्हणजे दूरपर्यंत या ठिकाणून नजर जाते, त्यामुळेच या ठिकाणी चौकी बांधण्यात आली असेल
मित्रांनो फायनली मी घाटनांद्रा या ठिकाणचं जे प्रसिद्ध मंदिर जोगेश्वरी माता मंदिर जे आपण म्हणतो आणि त्याची ओळख पूर्ण सिल्लोड भागातच नाही तर पूर्ण मराठवाड्याचं कुलदैवत म्हणून हे जोगेश्वरी माता मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि तेच स्थळ आज आपण एक्सप्लोअर करायला साठी आलेलो आहे. आणि हे मंदिराचं विशेष म्हणजे खालचं जे टाकं आहे ना ते पूर्ण पाण्यानं आच्छादन आहे आणि त्याच्यावरती जो मजला आहे त्या ठिकाणी जोगेश्वरी माता मंदिर आतमध्ये आहे. असे प्रकारचे हे कोरीव काम आहे आणि दगड निकृष्ट दर्जाचा असल्याने या ठिकाणचे जे लेणीचं काम आहे थोडक्यामध्ये कुठे ना कुठे थांबल्याचं आपल्याला लगेच जाणून येतं. त्याच्यामुळे ही जी लेणीचं काम आहे अर्धवट असं आपल्याला लगेच जाणून येतं. तर चला तर मग जे बी असेल ते मी तुम्हाला तर दाखवणारच आहे. तर चला तर मग आता दर्शन घेऊया आणि तसंच मी तुम्हाला आतमधली जी गुहा आहे आणि आतलं जे पाण्याचे टाके आहे ते सुद्धा आपण बघणार आहे. चला. तर मित्रांनो हे जे टाकं आहे ना हे बघू शकता तुम्ही एकदम नितळधार पाणी आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे. आणि हा जो दुसरा मजला आहे खूप रुंद अशी खोली आहे आणि याच खोलीच्या मध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. पण कोविडमुळे हा बंद आहे आणि आतमध्येच जोगेश्वरी माता मंदिर आहे. अजिंठा डोंगरात ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध तसेच आध्यात्मिक वारसा अनेक प्रेक्षणीय स्थळे वसलेली आहेत. या डोंगराच्या कुशीत आईच्या भक्तांना दर्शनासोबतच पर्यटनाचाही आनंद देणारे संपूर्ण दगडामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कोरीव असे जोगेश्वरी देवीचे जागृत मंदिर वसलेले आहे. सिल्लोड तालुक्याचे कुलदैवत असणारे हे मंदिर वेरूळ लेणीच्या समकालीन असल्याचे उल्लेख राज्य पुरातत्व विभागाच्या नोंदीमध्ये आढळतो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच वाघावर आरूढ झालेली जोगेश्वरी देवीची 6.5 फूट उंचीची अष्टभुजा मूर्ती असून ती संपूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे. द्विमजली असणाऱ्या या मंदिराच्या खालच्या भागात पूर्ण पाणी तर वरच्या भागात देवीची मूर्ती व सभामंडप आहे. तर मित्रांनो जोगेश्वरी माताचं मंदिर आहे ते मुख्य गुहा आहे ना खूप रुंद आहे आणि खूप मोठी आहे. पण त्याला 2 मजली आहे. खालच्या पाण्यात आपण जे बघितलं ते पूर्ण पाण्यानं आच्छादन आहे आणि त्याच्या वरच्या मजलीचं त्या ठिकाणी जोगेश्वरी माता मंदिर आहे आणि त्याला लागूनच एक गुहा आहे. त्याला धारेश्वर संस्थान घाटनांद्रा म्हणून एक मंदिर आहे महादेवाचं आणि ते बहुधा नवीन केलेलं आपल्याला नजरेस पडतं. पण जी गुहा असेल ती पूर्वी जुनी असायला पाहिजे. मंदिराला लाभलेला निसर्ग जणू पर्यटकांसाठी पर्वणीच. या मंदिराचा परिसर निसर्गाने सजलेला असून या मंदिराच्या आठवणी प्रत्येकाच्या मनी नक्कीच साचल्या जातील. मंदिराच्या डाव्या बाजूला काही पायऱ्या उतरल्यावर 12 खांबी प्रशस्त गुहा आहे. ही गुहा बघून जेवढे कुतूहल वाटते तेवढेच त्यामध्ये असलेले कचऱ्याचे ढिगारे बघून खूप वाईट वाटते की ज्या ठिकाणी पवित्र स्थळाला भेट दिली जाते त्याच ठिकाणी काही भाविक कचरा टाकून का जातात. सिल्लोड भागातील घाटनांद्रा या गावी असलेलं हे जोगेश्वरी माताचं मंदिर ऐन मराठवाडा आणि खानदेश या सीमेवरती एकदम डोंगराच्या टोकावरती हे मंदिर आहे आणि आतमध्ये गुहा वगैरे आपण तर बघितलात. आणि माझ्या शेजारची ही जी गुहा आहे ही जवळपास 12 खांबावरती तोडलेली अशी प्रशस्त गुहा आहे. आणि हा जो परिसर आहे खूप निसर्गरम्य परिसरात हे जोगेश्वरी माता मंदिर आहे आणि बरंचसं आता सिल्लोड भागामध्ये हे मंदिर खूप माहिती आहे. त्यामुळे बरेचसे हजारों भाविक या ठिकाणी रोजचे दर्शनास येतात. पण आता कोविडमुळे फारसे पर्यटक या ठिकाणी येऊ नाही लागले कारण काही बंदोबस्त लावलेले आहेत त्यामुळे फारसे पर्यटक येत नाही. पण नवरात्र उत्सवमध्ये या ठिकाणी खूप भाविक दर्शनास येत असतात आणि असे पवित्र स्थळ असं जोगेश्वरी माता मंदिर आहे. आणि मित्रांनो हे जे तुळजापूर आहे या ठिकाणचं उपपीठ म्हणून हे जोगेश्वरी माता मंदिर सांगितलं जातं. आणि आपण जे हे बघितलंय चौकी जी बघितली आपण ती निजामशाही काळातली असं पुरातत्व खात्यामध्ये याबद्दल नोंद आहे. आणि हा जो मार्ग दिसतोय माझ्या साईडचा जो मार्ग आहे म्हणजे असं एक खिंडीमध्ये म्हणजे खिंडीमध्ये जोगेश्वरी माता मंदिर आहे. हा जो मार्ग दिसतोय ना हा पूर्वी व्यापारी किंवा गुपित मार्ग असायला पाहिजे. त्या ठिकाणीच ही चौकी बांधण्यात आली असेल. आणि हा जो गुहा आहे ह्या म्हणजे वेरूळ आणि अजिंठा याचे समकालीन ही लेणी सांगितलं जाते असे पुरातत्व खात्यामध्ये याची नोंद आहे.
आणि त्यावेळची नोंदी लेणी असायला पाहिजे. त्याचं काम म्हणजे कोरीव कामावरनं आपल्याला लगेच लक्षात येतं. फारशी जुनी लेणी आपल्याला लक्षात येते, खूप जुनी लेणी आहे. आणि फक्त जे खडक आहे त्याचा जो कोरीव जे कातळ कडा आहे त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या ठिकाणी फारसं कोरीव काम केलेलं आहे. निसर्ग आणि ऐतिहासिक पुरातन वास्तू जपणे ही आपली प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. अशी पवित्र स्थळे महाराष्ट्राची दौलत असून याची निगा राखली गेली पाहिजे अशी प्रत्येक भक्तांच्या मनी असायला पाहिजे. त्यामुळे या परिसरात कचरा न टाकता कचरा आणि या स्थळाची सुंदर आठवणी आपल्या सोबत घरी घेऊन जायचे आहेत, जेणेकरून हे स्थळ अजूनच सुंदर वाटेल. तर मित्रांनो, कसा वाटला हा जोगेश्वरी माता मंदिराचा व्हिडिओ, म्हणजे घाटनांद्राचा प्रसिद्ध देवीचा मंदिराचा व्हिडिओ. आणि मित्रांनो, हा जो डोंगर बघता तुम्ही माझ्या पाठीमागचा, दूर दिसत असेल गोप्रोमुळे, त्याच्यामध्येच जोगेश्वरी माता मंदिर आणि तिथं त्या ठिकाणीच लेणी आहे. आणि हा जो पाठीमागचा मोठा डोंगर दिसतो ना उंच, या ठिकाणी इंद्रगडी आहे. आणि त्याच ठिकाणी इंद्रगडी देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी वरती आपल्याला जायचं आता. आणि जी मेन कमान लागती मंदिराच्या एकदम अलीकडे, त्या कमिनीपासून लेफ्ट साईडला टर्न मारायचा. हा जो रोड जातो हा इंद्रगडीवरती जातो. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि इथला जो निसर्ग आहे आणि इथलं जे कोरीव काम आहे किंवा जी लेणी आणि माता मंदिर देवीचं मंदिर जे आहे ते बघण्यासाठी नक्की यावे. आणि खरंच एकदम निसर्ग म्हणजे निसर्ग आहे. आणि तुम्ही यावेळेस नक्की भेट द्या. अशा प्रकारे स्थळ आहे. आणि तुम्हाला ते कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा मला. आणि मित्रांनो, जे आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ बघतायत त्यांनी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि शेजारची जी बेल बटन आहे ती नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जे मी अपलोड करेल किंवा जी माझी भटकंती आहे ते तुम्हाला लगेच भेटेल. त्यामुळे ते शेजारचं बेल बटन नक्की दाबा. तर चला, तर आता पुढच्या व्हिडिओला मी सुरुवात करतोय, ते म्हणजे इंद्रगडी. तर आता इथून जे पुढचा पार्ट जो चालू होईल ते आपला नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे. तर नेक्स्ट पार्ट आपला इंद्रगडी म्हणून असणार आहे. तर चला, तर मग पुढच्या पार्टमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.